तुम्हाला काय अडचणी मी मला देताच नाही, पण दुसऱ्या दिवशी तुम्ही मला बोलून सांगितलं की दुकानात तुला ह्या तुम्हाला प्रामाणिक काम करावं लागेल. हे सर्व मी दुसऱ्या दिवशी नाराजी काढली, कारण मला गेल्या मामांनी फायनल म्हणून सांगितलं होतं, पण त्या अडचणीमुळे त्यांना नाही करता आलं. काही कोणाच्या माध्यमातून काय चुकीचा मेसेज गेला त्यांना. आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्या परिस्थिती गेल्या वेळेस काय झाली. मला एक न्याय मिळाला त्याबद्दल मी पहिल्यांदा मामांचं आभार मानतो. आणि मी पराक्रमचे जे असतील त्यांना पराक्रमच्या हातात घालून काम करण्याचं काम करेन. कुणी म्हणून अजिंक्यला कमी करेन, अजिंक्यला कमी केलं म्हणून दुसऱ्याचं काय कमी करेन. त्या बिगमध्ये काम करत असताना सगळ्याचे राग काढत असताना आमच्यासाठी खूप होती. तर मी एकच परत सांगतो की पराक्रमाला आम्ही कधी अंतर देणार नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांना कधी अंतर देणार नाही. त्यांनी हक्काने आम्हाला सांगतो की एखादं काम करायचं असेल तर हे काम आमचं करायचं. आम्हाला तर भेटून सांगतो आम्ही आपण सर्व एकच पराक्रम आमच्या जरी पक्षात असले तरी आमचे मित्रच येते. त्यामुळे आम्हाला काही दुसरं कोणी काय वाटून घेतात की त्यांचं पहिल्यांदा आणि आणि त्यांनी कुणी जरी म्हणलं तर मी सांगतो एखादा दुसरा पण आमच्या मनात त्यांच्या कार्यकर्त्यांची कुठलीही अशी सगळ्यांनी सांगितलं की मी त्यांच्या सगळ्या सर्वांच्या वतीने एकच विनंती करतो की आपल्या आपण त्यांना संधी द्यावी ही विनंती करतो.